ठाकरे सेनेचे 6 खासदार शिंदे गटांमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख नॉट रिचेबल। देशमुखांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त। मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोरील रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा। रस्ता दुरुस्तीची मनसेकडून मागणी। मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत वंदे भारत स्लीपर कोच निर्मितीला वेग। येत्या काही महिन्यात पहिला स्लीपर कोच फॅक्टरीतून बाहेर पडणार। भाजप नेते संभाजीराव पाटील निलंगेकर यांची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवर पाटबंधारे विभागाची उपसाबंदी। पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध साठ्याला प्राधान्य। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाचा दणका। मुंबई पुणे कॉरिडॉरच्या कनेक्टिंग लिंकवरील व्हॅली ब्रिजवर 3 कारचा अपघात। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। काही काळ वाहतूक ठप्प। मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात केवळ 28% पाणीसाठा शिल्लक। शेतीसाठीचा पाणी पुरवठा बंद केल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट। लातूरच्या आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप। लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजावर परिणाम। विविध मागण्यांसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कोहिंडेमधील आदिवासी मुलींच्या शासकीय आश्रमशाळेत 10वीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। नांदगावमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेने केला आत्मदहनाचा प्रयत्न। कारण नसताना कामावरून महिलांना कमी केल्याच्या निषेधार्थ केलं विष प्राशन। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पावसाची हजेरी। नागरिकांची उकाड्यापासून सुटका। पावसामुळे शेतकरी सुखावला। या होत्या महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी।